चल चल, हा आले आले, चल. मला कुठे, मला नाही दिला. हे प्रेम होतं चाललंय. तो आता आम्ही निघालो आहोत ॲग्वाडा फोर्टला. सो ती दमणार आहे आता घरी गेल्यावर. खूप चालली ती आजच्या दिवसात. वरती चढलो पण लास्टची जी पायरी होती ती इतकी डेंजर होती. आणि मी हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आमच्या ट्रिपचा सेकंड डे. तर आता आम्ही चेकआउट करतो आमच्या कॉटेजमधून आणि आता निघतो नेक्स्ट लोकेशनवर. तर आता आम्ही चाललो नॉर्थ गोवाला, पण त्याच्या आधी आम्ही 1-2 बीच कवर करणार आहोत. सो लेट्स गो. ए हिरोईन शरू, शरू कुठे चाललीस? माझी हिरोईन शरू. असा काहीसा रूम होता आमचा आणि आमची हिरोईन. काय मला कुठे, मला नाही दिला. हे प्रेम होतं चाललंय. चला चला, आपला उशीर होतो तू. चला चल चल, हा आले आले, चल चल, हा चल चला. आम्ही आता चेकआउट करून निघालो आहोत पालोलम बीचला. तर पालोलम बीच इकडून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आम्हाला मॅपवर अर्धा तास दाखवत आहे. तो आणि पाऊस पण आता जोराचा चालू झाला आहे, तर आता माहिती नाही आम्हाला बीचवर पण जायला मिळतं आहे की नाही. सो बघूयात. आता आम्हाला नॉर्थ गोवाला पण जायचं आहे आणि तिकडे जाऊन हॉटेलमध्ये चेक इन पण करायचं आहे. तर पालोलम बीचवरून आम्ही आता निघालो आहे नॉर्थ गोवासाठी. आणि इथून ते नॉर्थ गोवाचं डिस्टन्स आम्हाला ॲक्च्युली 2 ते 2.5 तासाचं दाखवत आहे मॅपवर. आणि आम्ही ड्राईव्ह करत आता डिरेक्टली हॉटेलवरच जाऊ, कारण आम्हाला तिकडे जाऊन चेक इन पण करायचं आहे आणि लंच पण करायचं आहे. तर हे आहे आमचं सेकंड हॉटेल, जिथे आम्ही 2 दिवसासाठी स्टे करणार आहोत. आणि इथून ते कलंगुटे बीचचा डिस्टन्स 2.5-3 किलोमीटर असेल. आणि हे असं काहीसं हॉटेल आहे आणि त्यात इंडोर पूल पण आहे. हा आहे आमचा रूम. इकडे डोर बंद केल्या इकडे आहे असा, हे आहे वॉशरूम. सो आणि इकडे शरू टी व्ही कॉम्प्लिमेंटरी. आणि हा बाहेरचा व्ह्यू. सो हा काय व्ह्यू आहे आपला. बस इकडे पण शेकी चालू आहे आमचं, है ना. तर आता आम्ही पोचलो आहोत आमच्या नेक्स्ट लोकेशन नॉर्थ गोवामध्ये. आणि आम्ही पालोलम बीचला गेलो होतो, पण तिकडे भरपूर पाऊस होता. सो आम्ही जस्ट 5-10 मिनिटातच जाऊन आलो आणि आम्ही काही शूटच नाही केलं. सो डायरेक्ट आम्ही आलो आमच्या रूमवर. आणि कुठे आलो आपण? गोवा. बोल गोवा. गोव्याला आलो ना आपण. आता मस्त आम्ही 2 तास ट्रॅव्हल करत आलो, पण पूर्ण रस्त्यात ती झोपून आली आहे. सो तिची मस्त झोप झाली आहे. आमची थोडी झोप बाकी आहे, कारण ही मॅडमने मला रात्रभर जागवलं आहे. आता आम्ही थोडं आमचं लंच वगैरे घेऊ. आता आम्ही आमचं लंच घेऊ आणि मग जाऊ थोडे 1-2 साईट विजिट करायला. मी देऊ? जादू. क्यूट क्यूट दिसतेस तू, क्यूट क्यूट. चला आता पावसात जायचं आपण. चला लेट्स गो.
निघालो आहोत ऐकवाडा फोर्टला भेट द्यायला आणि आता वाजले 4:30 आणि त्याचा क्लोज व्हायचा टाइम आहे 5 वाजताचा. सो माहिती नाही आता ते आम्हाला एंट्री देतील की नाही आतमध्ये, कारण की तो खूप सुंदर स्पॉट आहे म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. तिकडे जरी एंट्री नाही मिळाली आपल्याला तर त्याच्या बाजूला आणखी एक स्पॉट आहे, तो जास्त एक्सप्लोर नाही झालाय. तिकडून समुद्राचा व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. इनिशियल जर आपल्याला मिळालं नाही फोटो झाला तर आपण त्या स्पॉटला व्हिजिट करू. खूप बाजूला आहे त्याच्या राईट साइड ताज अकवाडा आहे. अच्छा इथे आणि तिकडे आणखी एक स्पॉट आहे, मस्त स्पॉट आहे. अच्छा इकडे बोलत होतास तू? तो किती लांब आहे अजून? पोहोचू ना, लोअर पॉईंट आहे आणि वरती जाऊन तो ऍक्च्युली पोर्ट आहे. तिकडून जे दुश्मन आहे त्यांच्यावर नजर ठेवणारी. ओके. नेहमीप्रमाणे शरू झोपली आहे. आता क्लोज व्हायचा टाईम ॲक्च्युली 5:30 आहे आणि आम्ही नशीब आलो आहे टायमिंगवर. आणि इकडे तिकीट काउंटर आहे आणि पर पर्सन आहे 25 रुपीज. पप्पा ये तू ये, ती बघ ऐकत नाही. चल लवकर बंद. चल 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 शरू. शरूचं तोंडच नाही दिसत आहे. शरू वरती बघ काय ते बघ. शरू दिसते का ग बाळा तुला? अरे ते खूप पुढे येते तोंडावर. मागे घे. हा वाव. इकडे 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 बाळा, इकडे जायचं आहे. हा चल चल ये 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 पकड, हात पकड. हा पकड. तिला छत्री पकड होतो. ये चल. शरू तिकडे बघ पप्पाकडे बघ. बापरे ते घसरते तिकडे. शरू ती दमणार आहे आता घरी गेल्यावर. खूप चालली ती आजच्या दिवसात. धडपडते नुसते शरू. ॲक्च्युली आम्ही आता दुसऱ्या लाईट हाऊसमध्ये आलो आहे, कारण की मागे जे लाईट हाऊस होतो तो बंद आहे आणि हा नवीन लाईट हाऊस आहे इकडे. नवीनच ओपन झालं. सो इकडे आता आम्ही आलो आहे. तिला ठेव ना खाली आहे तू. मग एवढं वर चालायचं, चढायचं.
लाईट हाऊस वरती आलो आम्ही. पण इकडे जे पायऱ्या आहेत वरती चढायच्या खूप डेंजर आहेत. बापरे, आपण कसं आलो शरीरला घेऊन. आता उतरायचं कसं? म्हणजे तू म्हणजे तू चढलास, पण आता उतरायचं कसं? मी हिल्स खाली ठेवले. आम्ही आता लाईट हाऊस उतरून आलोय. बाप रे, वरती चढलो, पण लास्टची जी पायरी होती ती इतकी डेंजर होती. आणि मी तुला बोलत होती की तू नको जाऊ, कारण खूप स्केरी होतं ते. लोखंडाची पायरी होती ऍक्च्युली. आणि तिकडून वरती लहान मुला घेऊन गेल्यावरती सगळे शॉक झाले की अरे हा लहान मुला घेऊन आलाच कसा वरती. आणि खरंच वरून जो व्ह्यू होता तो वर्थ होता. बापरे, माझे पाय अजून पण थरथरतात खाली उतरताना. आम्ही कसं उतरलो माझं मला माहिती. तू पण शरू थोडं वर्कआउट करत राहा. वर्कआउट केलं तरी पण सगळेच घाबरतात, अशी ती पायरी होती. आम्ही आलो आहोत आमच्या रूमवर आणि आम्ही खूप भिजलो होतो, म्हणून आले आता आम्ही आंघोळ केली आणि फ्रेश झालो. तर आता वाजले आहेत 9 आणि आता आम्ही चाललो आहोत डिनरसाठी. आता आम्ही निघालो आहोत डिनरसाठी. सो वाजले 9:30. 2 दिवस काय पप्पासोबत राहिले, तिला फक्त पप्पाच पाहिजे होता. पप्पा आल्याशिवाय तिला बाहेरच नाही यायचं. चल तू बाहेर चल. चल ना बाहेर. तू काय करतेस? हा येतो मी बाहेर. चल ये. बाय. चला. आम्ही डिनरमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही घेतला होता आणि फार टेस्टी जेवण होतं. हिला पण लय मजा येते. नको, चला आता झोपायला. नको, बस झालं शरीर.